वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. तर आजचा व्हिडिओ पूर्ण माझ्या ब्रेसेसवर असणार आहे. तर तुम्हाला मी माझी पूर्ण ब्रेसेसची जर्नी शेअर करणार आहे, कारण की भरपूर जणांनी मला क्वेश्चन विचारलेत. माझ्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये असू किंवा बाहेरचे कुठले सुद्धा रिलेटिव्स वगैरे असू, तर सगळ्यांनी मला विचारले ब्रेसेस का लावले आणि ब्रेसेसची कॉस्ट किती लागली, ब्रेसेसचं पेन किती झालं, परत कुठून ब्रेसेस तू लावलेत, कोणते टाईप आहेत ब्रेसेसचे. तर हे सगळे मला क्वेश्चन्स भरपूर जणांनी विचारले. तर मी बोललो की आज माझ्या चॅनल थ्रू तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझी जर्नी. आणि मला ब्रेसेस लावून झालेत 6 मंथ्स. तर ते तुमच्याबरोबर मी तुम्हाला आज व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. आणि प्लीज ज्यांनी मला क्वेश्चन विचारलेत त्यांनी माझी प्लीज व्हिडिओ बघायला या. त्याच्यामध्ये मी आत्ता तुम्हाला मी सगळं शेअर करतो व्हिडिओ थ्रू की कशी माझी 6 मंथची जर्नी झाली आणि कसं काय आहे. तर इथं मी काय माझे पॉईंट्स काढून ठेवलेत जेणेकरून माझ्या लक्षात राहावे आणि तुम्हाला मी सगळे पॉईंट्स सांगावे. तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगतो. तर फर्स्ट पॉईंट आहे वाय यू टेक डिसिजन ऑफ ब्रेसेस. मी ब्रेसेसचा डिसिजन का घेतला. तर ॲक्च्युली पूर्ण 10th 8पासूनच माझं डिसिजन घेतला होता मी. मला ब्रेसेस बसवायचे, पण ते पूर्ण आता ग्रॅज्युएशन कंप्लीट व्हायला लागलं तेव्हा मी ब्रेसेसची ट्रीटमेंट घेतली. कारण की मला खूप भीती वाटत होती की दात काढणार वगैरे, परत तो गॅप फील झाला नाही तर तर हे सगळं माझ्या डोक्यामध्ये भरपूर प्रश्न येत होते. सो त्याच्यामुळे मी ब्रेसेसची ट्रीटमेंट थोडी उशिरा घेतली, पण मी घेतली. तर ती घेतल्यानंतर रिझल्ट तर आपल्याला भेटतोच. पेनचा प्रश्न आला तर पेन थोडंफार होतंच, ते तर दात जागेवरनं मूव्ह होतो त्याच्यामुळं पेन तर आपल्याला होतंच. तर त्याच्यासाठी मी भरपूर टाईम घेतला. 8पासनं मी ठरवत होतो की ब्रेसेस बसवायचे आहेत. आणि ते मी सेकंड इयरला, माझ्या BCच्या सेकंड इयरला मी ब्रेसेस बसवले. हे माझं पॉईंट आहे की मी ब्रेसेस का लावले. कारण की मला खूप ऑकवर्ड वाटत होतं कुठं बाहेर, म्हणजे स्कूलमध्ये जरी गॅदरिंग वगैरे असली तरी हसायला खूप ऑकवर्ड वाटत होतं. कुठं पब्लिक प्लेसवर हसायला खूप असं नव्हतं हसूशी वाटत, कारण की माझे दातच व्यवस्थित नव्हते. सो आता काही मला वाटत नाही ब्रेसेस असल्यामुळे. ब्रेसेस असून पण मी हसतो, म्हणून आधी खूप असं हे व्हायचं की कसं हसू यार, असं व्हायचं मला आधी. सो आता नाही मला काय वाटत. ब्रेसेस जी माझ्या अलाईन प्रॉपर होत चालले ना तेव्हापासून मला खूप छान वाटतंय. आणि तुम्हाला मी खरंच सजेशन देऊ का, तर ब्रेसेस लावा. ज्यांना गरज आहे त्यांनी खरंच ब्रेसेस लावा. प्रॉपर आपले टीथ अलाईन करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला फरक दिसेल. आपले जुने फोटोज बघा आणि आत्ताचे फोटोज बघा, भरपूर फरक दिसेल आपल्या ब्रेसेसमध्ये. सो हेच माझं डिसिजन होतं की मला प्रॉपर अलाईन करायचे माझे टीथ, आणि त्यासाठी मी हा डिसिजन घेतला. डू यू फील एम्बॅरेस विथ युअर ब्रेसेस. आता तर नाही, तर आधी फर्स्ट सेकंड थर्ड मंथमध्ये मला खूप एम्बॅरेस वाटत होतं की मी जिथे पण हसत होतो तिथे असं हसलं की डायरेक्ट ब्रेसेस समोर यायचे. सो तेव्हा मला खूप लाज वाटायची की भाई कसं तरी वाटते हसायला. सो मी जास्त बोलायचो पण नाही, हसायचो पण नाही. आणि आता जेव्हा 5th आणि 6th मंथमध्ये मला जेव्हा रिझल्ट बघायला भेटले माझ्या म्हणजे जे टीचचे, ते चांगले वाटले मला. सो आता मला काही एवढी एम्बॅरेस वाटत नाही जिथे कुठे मी गेल्यानंतर की भाई आता खूप ऑकवर्ड वाटतंय का. नाही, आता नाही मला ऑकवर्ड वाटत. आता मला सवय झाली आहे माझ्या ब्रेसेसची. जेव्हा खाली पण लागतील तेव्हा सुद्धा होईनच सवय, पण आता वरती पण मला सवय लागलीच आहे. एवढं एम्बॅरेस मी फील करत नाही पब्लिक प्लेसवर गेल्यानंतर किंवा कुठे बाहेर गेल्यानंतर. मला सवय झाली आहे ब्रेसेसची आता. हसले तरी काय वाटत नाही आता, कारण की हा वेम्पायर सारखा दात फक्त आतमध्ये गेला हेच, कारण की हा खूप बाहेर होता आणि इथे मध्ये खूप गॅप होती जेव्हा माझं टीथ रिमूव्ह केला तेव्हा. सो तेव्हाच मला खूप लाज वाटायची की पब्लिक प्लेसवर कसं हसायचं वगैरे. सो आता प्रॉपर अलाईन होत आले तर मला नाही काय वाटत. फर्स्ट माझा टाईप कोणता आहे ब्रेसेसचा, तर ब्रेसेसमध्ये 3-4 टाईप्स आहेत. पहिली मेटल ब्रेसेस. मेटल ब्रेसेस म्हणजे हे मेटल ब्रेसेसमध्येच आहेत ॲक्च्युली. हे पूर्ण मेटल ब्रेसेसमध्ये. मेटल ब्रेसेस आहेत फर्स्ट, जे रबर लावून टाईट करतात. सेकंड आहे सिरॅमिक ब्रेसेस. सिरॅमिक ब्रेसेस मीन्स पूर्ण ते व्हाईट असतात. पूर्ण व्हाईट असतात, एवढे काही दिसून येत नाहीत आपल्या दातांवर ते, त्याला म्हणतात सिरॅमिक ब्रेसेस. आणि थर्ड आहेत अलायनर्स. तर अलायनर्स त्याची पण कॉस्ट खूप असते. इंडियन कॉस्ट बघायला गेलं तर 1.5 ते 3 लाख रुपये अलायनर्सची कॉस्ट असती. म्हणजे ते आपल्याला जर मेटल ब्रेसेस नाही म्हणजे खूप मेटल ब्रेसेस खूप दिसून येतात आपल्याला आपण घातलं, जसे मी आत्ता घातलेले आहेत ते
मेटल ब्रेसेस पूर्ण दिसून येतात. त्याचं अलायनर जे असतात ते पूर्ण इनविजिबल असतात. तर तुम्हाला मी इथे फोटो दाखवणं तर तुम्ही बघू शकता. हे कॉस्ट ऑफ ब्रेसेस. तर माझ्या ब्रेसेसची कॉस्ट किती लागली आणि किती टाईपच्या ब्रेसेसची किती कॉस्ट असते. तर मेटल ब्रेसेस असतात ते आपल्याला ऑलमोस्ट 20K किंवा 15K किंवा 25K अशा रेंजमध्ये असतात. आणि सिरॅमिक ब्रेसेस त्याच्यापेक्षा थोडी कॉस्टली असतात. ते आपल्याला 50 to 60च्या अप जातात. 50 to 60K त्याच्या अप जातात. आणि अलायनर्स बोललं की ते तुम्हाला मी सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच पहिल्यांदा की अलायनर्स आपल्याला इंडियन कॉस्टप्रमाणे 1.5 ते 3 लाख रुपयापर्यंत जातात. सो ते आउट ऑफ कॉस्ट होतं माझ्या. सो मी त्याच्यासाठी मेटल ब्रेसेस लावलेत. सेल्फ लेगेटिंग ब्रेसेस आणि मेटल ब्रेसेस हे दोन्ही माझ्या टीथवर आत्ता डॉक्टरांनी लावलेत. तर नेक्स्ट पॉईंट आहे व्हॉट आय ईट वाईल ब्रेसेस. तर ब्रेसेस लावायच्या वेळेस मला डॉक्टरांनी पूर्ण सांगितलं होतं की पूर्ण सॉफ्ट फूड खायचं आणि चिक्की, अक्रोड हे सगळं अवॉइड करायचं. हे काही खायचं नाही. आणि एकदम चिकट पण मीन्स जेली किंवा जेलीचं चॉकलेट किंवा चिंगम ते सगळं वगैरे काहीच खायला लावलं. हे सगळं अवॉइड करायला लावलं डॉक्टरांनी मला. कारण की ते जर ब्रेसेस माझ्या अडकलं ते खूप मुश्किल होईल काढायला डॉक्टरांना. सो तेच मला माझ्या ऑर्थोडॉन्टिस्टनी सांगितलेलं की हे सगळं अवॉइड करायचं. आणि मेन थिंग मी त्यांना विचारली होती की मी नॉनव्हेज आहे तर मी नॉनव्हेज खाऊ शकतो का. तर डॉक्टर बोलली येस तू नॉनव्हेज खाऊ शकतोस. कारण की फक्त सॉफ्ट मी चिकन खाऊ शकतो किंवा हार्ड काही मी खाऊ नाही शकत. हार्ड जर सपोज मी खाल्लं तर ब्रेसेस तुटले आणि मग मला परत ऑर्थोडॉन्टिस्टकडे जाऊन ब्रेसेस लावायला लागतील आणि मग परत माझी जर्नी स्टार्ट होईल. तर मंथमध्ये एकदा टाईटनिंग असते आपल्या टीथची. मीन्स वायर चेंज करतात आणि टाईटनिंग करतात आपल्या म्हणजे ब्रेसेसची. तर ब्रेसेसची टाईटनिंग केल्यानंतर फर्स्ट 2 दिवस आपल्याला खूप पेन होतं. म्हणजे ब्रश वगैरे करू शकतो पण चावताना वगैरे थोडा प्रॉब्लेम होतो. कारण की आपले दात जागेवरनं मूव्ह करत असतात. त्याच्यामुळे थोडंसं पेन होतं. निदान 2 दिवस तरी पेन होतं. तर मी जेव्हा टाईटनिंग करून आल्यानंतर टाईटनिंगचा डे असल्यावर टाईटनिंग करून आल्यानंतर तेव्हा इतकं दुखतं ना मला. तेव्हा डॉक्टर फक्त एकच सांगतात की फक्त सॉफ्ट फूड खावा. सॉफ्ट फूड खाल्लं की फक्त दुखत नाही. नाहीतर हार्ड फूड एखादं खाल्लं, सपोज आपण लाडू वगैरे खाल्ला किंवा अशी चिक्की वगैरे खाल्ली तर ब्रेसेस तुटू शकतो. आणि मला सुद्धा पहिले 2 महिने माझे कंटिन्यू ब्रेसेस तुटत होते. तर हा इकडच्या दात एकदम खाली होता. तर त्याचे 2दा माझ्याकडनं ब्रेसेस तुटले 2 मंथमध्ये. सो ते डॉक्टरांनी परत लावले. ॲक्च्युली ते सेल्फ लेगेटिंग ब्रेसेस होते. तरी ते लावल्यानंतर त्याच्यानंतर मेटल ब्रेसेस लावले. मेटल ब्रेसेस लावल्यानंतर ते आता प्रॉपर अलाइन झालेत मेटल ब्रेसेसमुळे. सो तेवढाच एक पेनचा पार्ट आहे की एक्स्ट्रॅक्शन केल्यानंतर पेन होतं. मीन्स दात रिमूव्ह केल्यानंतर पेन होतं आणि टाईटनिंगच्या वेळेस पेन होतं. ह्या 2 गोष्टींची अपॉइंटमेंट असली की पेन होतं. तर नेक्स्ट पॉईंट आहे ब्रेसेस टिप्स फॉर बिगिनर्स. तर बिगिनर्ससाठी मी हीच टिप देतो. तर जेव्हा मी ब्रेसेस लावले होते फर्स्ट मंथमध्ये मला ब्रेसेस लावले होते तेव्हा डॉक्टर बोलले होते की ब्रेसेस तुटून द्यायची नाही ही काळजी घे. तरी पण मला ब्रेसेस लावल्यानंतर मला वाटलं होतं की एकदम स्ट्रॉंगली ते असे चिटकलेत तर काही होणार नाही. तर मी खाऊ शकतो हार्ड. तर मी काहीतरी हार्ड खाल्लं होतं तेव्हा आणि माझा हा दात पूर्ण आतमध्ये होता. तेव्हा 2दा ब्रेसेस तुटले होते. फर्स्ट मंथमध्ये पण माझे ब्रेसेस तुटले. सेकंड मंथमध्ये पण माझे ब्रेसेस तुटले. तर थर्ड मंथमध्ये मला ऑर्थोडॉन्टिस्टनी माझ्या सांगितलं जर ते असेच ब्रेसेस तुटत राहिले तर ही जर्नी खूप मोठी होऊन जाईल आणि लवकर टीथ अलाइनसुद्धा होणार नाहीत. तर असं जर माझ्याकडनं ब्रेसेस तुटत राहिले तर मी थर्ड मंथमध्ये टाईटनिंग झाल्यानंतर भरपूर काळजी घेतली की ब्रेसेस तुटायला नाही पाहिजे. हार्ड तर मी सोडूनच दिलं आणि मी प्रॉपर काळजी घेत राहिलो. तर आत्ता 7 मंथ्सपर्यंत मी आत्तापर्यंत तर एक पण ब्रेसेस पाडला नाही आहे, तुटला नाही आहे माझ्याकडनं आणि प्रॉपर हळूहळू देवाच्या कृपेने अलाइन पण होत आहेत. तर डॉक्टरांनी मला 1.5 इयर्स सांगितलेत. म्हणजे 1 वर्ष आणि अर्धा वर्ष म्हणजे 5 मंथ्स वगैरे 1 year and 5 months असा टाईम दिलेला आहे टाईम पिरियड. तोपर्यंत डॉक्टर बोललेत की तुझे अलाइन होऊन जातील चांगले टीथ आणि व्यवस्थित अलाइन होऊन जातील तुझे टीथ. तर एवढा मला टाईम पिरियड दिलेला आहे डॉक्टरने. आणि सपोज जर आपलं ब्रॅकेट वगैरे तुटलं तर ही जर्नी आपली अजून वाढणार. ब्रेसेस तुटलं की आपण परत ब्रेसेस लावायला जाणार, परत टाईटनिंग होणार. मग हे पूर्ण टाईम वेस्ट होणार आणि पूर्ण आपल्याला
अजून टाईम पिरियड लागणार आपल्या ब्रेसेसला. म्हणून तीच मी तुम्हाला एक टिप देतो बिगिनर्ससाठी की तुम्ही फक्त ब्रेसेस तोडू नका, ह्याची काळजी घ्या आणि हार्ड काही गोष्ट खाऊ नका. तर हे काय माझे पॉईंट्स आहेत आणि तुम्हाला मी पूर्ण जेवढे मी पॉईंट्स काढले होते ते सगळे तुमच्याबरोबर मी शेअर केलेत. आणि जसे खालीसुद्धा ब्रेसेस लागले की मी तुम्हाला सांगेनच, ब्लॉगमध्ये शेअर करेन. आणि तुमचेसुद्धा काही क्वेश्चन असतील तर प्लीज कमेंट करा आणि सांगा. तर त्याचं पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला त्याचं आन्सर देईनच आणि तुम्हाला काही क्वेश्चन असतील ते. आणि दॅट्स इट फॉर माय ब्लॉग नाव. तर मी जेवढे पॉईंट काढले तुमच्याबरोबर शेअर केले. तुम्हाला जर हा माझा ब्रेसेसचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटूयात आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.